नमस्कार मुख्यमंत्री महोदय. मला वाटतं मुख्यमंत्रीच हे करू शकतात. हे मला महोदयांना विचारायचं आहे. यावर उपाय काय ते कृपया सांगा ना. मी शासनाचं अभिनंदन करतो. हा सवाल कोणाला विचारायचा मी यावर तोडगा काढला माझी पाहिजे. एक नम्र विनंती आहे की प्रश्न तर अडतातच ना. आपण राज्याचे मुख्यमंत्री यावर उपाय काय ते आहात. कृपया हा सांगा. सवाल कोणाला यावर विचारायचा. उपाय काय ते कृपया धन्यवाद सांगा ना. मुख्यमंत्री साहेब, खूप चांगलं काम करता. आम्हाला ही एक यावर उपाय काय ते कृपया ती सांगा अजून ना. लोकांपर्यंत मुख्यमंत्री महोदय ही जटिल समस्या सोडण्यासाठी मला वाटतं मुख्यमंत्रीच हे करू शकतात. किती समस्या आहे. नमस्कार, मी मुख्यमंत्री बोलतोय मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. हा कार्यक्रम आपण सुरू केला तो संवादासाठी, विविध प्रकारच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी, त्या चर्चेतनं आपल्या मनात काय आहे हे आम्हाला समजावं, आम्ही काय योजना करतोय ते आपल्याला समजाव्यात, याकरता या कार्यक्रमाचं आपण नियोजन केलं आहे. महाराष्ट्रामध्ये 45 ते 50% लोक हे शेतीच्या क्षेत्रामध्ये, कृषीच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि तिथनं रोजगार प्राप्त करतात. कृषीच्या कर्जाची रचना आपण अशा प्रकारे केली आहे की त्याच्यामध्ये इंटरेस्ट सबवेन्शन आहे आणि सामान्य शेतकऱ्याला सावकाराकडे जावं लागू नये. पूर्वी हातुसने पैसे घ्यायची व्यवस्था होती, त्याच्याऐवजी संस्थेतनंच पैसे मिळावेत, बँकांमधनं, आपल्या विविध कार्यकारी सोसायट्यांमधनं, अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी केली. पण या व्यवस्थेच्या जे बाहेर गेले त्यांना सावकाराकडे जाणं किंवा आपल्या जमिनी गहाण टाकणं अशा प्रकारचेच पर्याय उरल्यामुळे आपण राज्य सरकारच्या वतीनं हा निर्णय केला. खूप मोठ्या प्रमाणात ती मागणी होत होती, काही आंदोलनं देखील झाले. पण राज्य सरकारने पहिल्या दिवशीपासून सांगितलं होतं की आम्ही निश्चितपणे कर्जमाफीच्या बाजूचे आहोत, ती केवळ कधी केली पाहिजे याबद्दलची आमची काही मतं आहेत. आणि आज ज्यावेळेस आपण पॉझिटिव्ह ग्रोथमध्ये आलो, 12.5% पॉझिटिव्ह ग्रोथ झाली, त्यावेळी आपण कर्जमाफीचा निर्णय घेतला आणि छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना घोषित केली. ज्या योजनेच्या अंतर्गत देशातली एक प्रकारची सगळ्यात मोठी ही कर्जमाफीची योजना आपण जाहीर केलेली आहे. आपण जर बघितलं तर यापूर्वी आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, पंजाब असेल, कोणीही एवढी मोठी योजना केली नाही. पंजाबची योजना 10,000 कोटीची, कर्नाटकची 8,000 कोटीची, तेलंगणाची 10,000 कोटीची, आंध्रची 15,000 कोटीची आणि महाराष्ट्राची योजना ही 34,000 कोटी रुपयाची योजना आपण जाहीर केली आहे. या योजनेच्या अंतर्गत जे विविध थकीत शेतकरी आहेत अनेक वर्षापासून, या सगळ्यांना आपण कर्जमाफी देण्याचा निर्णय केला. त्याच्यामध्ये काही अटी आपण टाकल्या. पहिल्यांदा तर ही कर्जमाफी आपण सरसकट केली, म्हणजे जमिनीची कुठली मर्यादा त्याला ठेवली नाही. अल्पभूधारक असं पहिल्यांदा आपण म्हटलं होतं, पण त्यानंतर शेतकऱ्यांकडनं मागणी आल्यानंतर आपण याच्यामध्ये जमिनीची कुठली अट न ठेवता सर्व शेतकरी याला पात्र केले. 1.5 लाखापर्यंतची जी कर्ज होती थकीत, ही पूर्णपणे आपण त्या ठिकाणी रद्द केली आणि ते पैसे सरकारच्या वतीनं जमा करण्याचा निर्णय केला. याच्यामध्ये जवळजवळ 36 लाखपेक्षा जास्त शेतकरी यांचा 7/12 पूर्णपणे कोरा होणार आहे. त्या व्यतिरिक्त अजून जवळजवळ 5 लाख शेतकरी असे आहेत, त्यातले 3 लाख तर असे शेतकरी आहेत की ज्यांनी 10,000 रुपये, 20,000 रुपये, 30,000 रुपये भरले, तरीही 1.5 लाख रुपये सरकारचे मिळून त्यांचा 7/12 पूर्ण कोरा होणार आहे. आणि 5-5.5 लाख शेतकरी असे आहेत की ज्यांना फार जास्त पैसे भरावे लागणार नाहीत आणि या 1.5 लाख रुपयामुळे वन टाईम सेटलमेंटच्या माध्यमातून त्यांचाही 7/12 कोरा होणार आहे. जवळजवळ 1.5 लाख शेतकरी असे आहेत की ज्यांचं कर्ज हे फार मोठं आहे आणि त्यांना देखील 1.5 लाखाचा फायदा आम्ही निश्चित देणार आहोत. पण त्यांना उर्वरित कर्जाची तजवीज ही करावी लागेल आणि या माध्यमातून 40 लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांना थेट या योजनेचा फायदा घेऊन आपलं 7/12 कोरा करता येईल. त्यानंतर ज्यांनी आपल्या कर्जाचं पुनर्गठन केलं आहे त्यांना देखील याच्यामध्ये आपण धरलेलं आहे. पण काही पुनर्गठित आणि
चालू कर्ज नियमित भरणारे आहेत त्यांच्याकरता देखील आपण थोडी वेगळी योजना तयार केलेली आहे. आणि याचसोबत जे दरवर्षी नित्य नियमाने कर्ज भरतात अशा प्रकारच्या शेतकऱ्यांचा देखील आपण विचार केला आहे. खरं म्हणजे ज्यावेळी मी विधानसभेत बोललो होतो त्याच वेळेस सांगितलं होतं की नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला असं वाटू नये की आपण नियमित भरलं हे योग्य झालं नाही आणि म्हणून त्यालाही आम्ही काही ना काही योजना देऊ. त्यानुसार 25,000 रुपये आपण त्याला किंवा 25% पण किमान 15,000 रुपये अशा प्रकारची योजना ही त्याच्याकरता देखील आपण आणली आहे. आणि एकत्रितपणे 34,000 कोटी रुपयाचा या योजनेचा वित्तीय भार आहे. आणि मला हे सांगताना आनंद वाटतो की गेल्या 2 वर्षामध्ये आणि पुढच्या 3 वर्षामध्ये जो पैसा आम्ही शेती क्षेत्रावर खर्च करणार आहोत हा माझा दावा आहे की गेल्या 50 वर्षात कधीही एवढा पैसा शेतीच्या क्षेत्रावर कुठल्याही सरकारने खर्च केलेला नाही. तो आम्ही निश्चित खर्च करू आणि शेतीचं क्षेत्र अधिक सस्टेनेबल कसं होईल हा प्रयत्न आम्ही करू. आज या निमित्तानेच ही कर्जमाफी घोषित झाल्यानंतर खूप शंका कुशंका लोकांच्या मनामध्ये आहेत, त्या साहजिक देखील आहेत. आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला की आपण या शंकांचं समाधान करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून करू. आता पेरण्या सुरू झाल्या आहेत, जवळजवळ 35 ते 40% पेरण्या झाल्या आहेत. काही ठिकाणी आम्ही लोकांना SMS पाठवले आहेत की पेरण्या थोडा उशिरा करा, ज्या ठिकाणी पावसाचा खंड पडेल अशा प्रकारची भीती आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की आमचे SMS हे शेतकऱ्यांना जात आहेत आणि त्या SMSचा थोडासा अध्ययन करून त्याच्यानुसार जर कारवाई केली तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही. IMD विभागानं चांगला पाऊस पडेल असं सांगितलं आहे, पण अनेक वेळा सुरुवातीला चांगला पडतो, नंतर खंड पडतो, मग चांगला पडतो. या खंड ज्या काळात पडतो त्या काळामध्ये पिकांना जरा अडचणी तयार होतात. त्यामुळे जी काही आमची ॲडवायझरी येते आहे त्याचा नीट उपयोग हा शेतकऱ्यांनी करावा ही मी विनंती करतो. आणि या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाची पुढची जी काही सूत्र आहेत ती मी सूत्रसंचालकांच्या हाती देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित मी मुख्यमंत्री बोलतोय कार्यक्रमात मी सुनील बर्वे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. नुकतीच आषाढी एकादशी आपण साजरी केली. आपल्या लाडक्या पांडुरंगाचं दर्शन घेऊन लाखो वारकरी गावाकडे परतले आहेत. पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन खरीपाच्या पेरणीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली. पावसाने सुरुवात चांगली केली असली तरीही बळीराजा सुखावेल अशा दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पंढरीतल्या पांडुरंगाला मुख्यमंत्र्यांनी शेतकरी राजा कर्जमुक्त होऊ दे अशी विनवणी केली. वारकरी पंढरीच्या वाटेवर असताना 24 जून 2017 रोजी राज्यातल्या 1,36,00,000 शेतकऱ्यांना सुखावणारा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. शेतकऱ्यांना 34,000 कोटी रुपयांची ऐतिहासिक कर्जमाफी जाहीर करून मुख्यमंत्र्यांनी संकटात सापडलेल्या शेतकरी राजाला सावरण्याचं आणि उभं करण्याचं काम केलं. कर्जमाफीच्या निर्णयाचं स्वागत करतानाच त्या संदर्भात अनेक प्रश्न असणं स्वाभाविक आहे. ईमेलवरून, मोबाईल SMS वरून, दूरध्वनीवरून अनेक प्रश्न आले. शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांना आणि शंका कुशंकांना सविस्तर उत्तर देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्टुडिओत उपस्थित झाले. त्यांना पहिला प्रश्न विचारला बीड जिल्ह्यातून श्री विजय जाधव यांनी मेसेजद्वारे विचारला आहे. तर त्यांचा प्रश्न आहे, ऐतिहासिक कर्जमाफी करून आपण शेतकऱ्यांचं दुःख जाणलंय. आपण केवळ डिफॉल्टर शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं त्याबद्दल आम्हाला कसलाही राग नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे परतफेड केली, संस्था जागवल्या, सहकार टिकवला, त्यांच्यावर दरवेळेस अन्याय केला जात आहे. यातून शेतकऱ्यांमध्ये कर्ज बुडवण्याची मानसिकता तयार होत आहे. तरी आपण नियमित कर्ज भरणाऱ्यांना न्याय मिळवून द्याल ही अपेक्षा आहे. यावर मुख्यमंत्र्यांचं काय म्हणणं आहे ते आपण पाहूया. नियमित कर्ज भरणारे जे आहेत त्यांचं मी खरोखर अभिनंदन करतो. याचं कारण ही जी काही आपली व्यवस्था आहे ती व्यवस्था त्यांच्यामुळे निश्चितपणे टिकलेली आहे. आणि म्हणूनच पहिल्यांदा आपण यावेळेस हा निर्णय केला की जे नियमित भरणारे आहेत त्यांनाही मदत केली पाहिजे. आता काही लोक असं नक्की म्हणू शकतात की ही मदत कमी आहे, आम्हाला अधिक पाहिजे आहे. काही लोकांनी मागणी केली 25 ऐवजी 50 करा, काहींनी केली 40 करा, काहींनी केली 60 करा. मागणी काही चुकीची नाही आहे, पण प्रश्न एवढाच आहे की शेवटी आपल्या अर्थव्यवस्थेवर किती ताण आपण सहन करू शकतो
याचा देखील विचार आपल्याला करावा लागतो. आणि अधिकचा ताण जर आपण टाकला तर शेती क्षेत्रातली गुंतवणूक ही जर बंद झाली तर नव्याने लोक कर्जबाजारी होण्याची एक मोठी शक्यता तयार होते. आणि म्हणून आम्ही आज 25,000 रुपये किंवा 25% पण किमान 15,000 एवढी मदत करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. पण भविष्यात हे जे काही नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत यांना जास्तीत जास्त योजनांच्या माध्यमातून कसा लाभ देता येईल हा प्रयत्न मात्र राज्य सरकारच्या वतीनं निश्चितपणे केला जाईल. आणि आमचा प्रयत्न असा असेल की भविष्य काळामध्ये बीड जिल्ह्यातही अधिक गुंतवणूक होऊन अशा प्रकारे कर्जबाजारी होण्याची वेळ ही शेतकऱ्यांवर येऊ नये. राज्यातील शेतकऱ्यांना कर्ज देणाऱ्या प्रमुख 4 बँका आहेत. 30 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, 23 राष्ट्रीयकृत बँका, 7 खाजगी बँका आणि 2 ग्रामीण बँका. गेल्या मार्च अखेर म्हणजेच 2017 अखेर या बँकांकडून पीक कर्ज आणि मध्यम मुदतीचं कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या आहे सुमारे 83 लाख. या शेतकऱ्यांना मग सरसकट कर्जमाफी का नाही? याबाबत सोलापूर जिल्ह्यातील अतुल वसेकर यांनी मेसेजद्वारे विचारलेला प्रश्न आहे. सरकारने सुकाणू समितीमध्ये झालेल्या बैठकीत सरसकट कर्जमाफी दिली जाईल अशी घोषणा केली होती. नंतर बदल करून 1.5 लाख रुपयांची अट का टाकली? सुकाणू समितीला दिलेलं आश्वासन का पूर्ण केलं नाही? ही शेतकऱ्यांची फसवणूक नाहीये का? तसंच याच संदर्भात प्रदीप हरबक यांनी कापडगाव तालुका घनसांगवी जिल्हा जालना येथून दूरध्वनीवरून हा प्रश्न विचारलाय. ऐका. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही जी कर्जमाफी केली ती पूर्णतः निष्कर्ष करूनच घेतली आहे हे माहिती आहे, परंतु सरसकट कर्जमाफी देण्यात यावी ही माझी विनंती आहे. मुळामध्ये सरसकट ज्यावेळेस घोषित केलं होतं त्यावेळी त्या सरसकटचा अर्थ देखील समजावून सांगितला होता. आपण पहिल्यांदा असं म्हणत होतो की अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. पण हे आमच्याही लक्षात आणून दिलं की अनेक शेतकरी हे अल्पभूधारक नाहीत पण त्यांच्यावर कर्ज आहे आणि ते थकीत झालेले आहेत. त्यामुळे ही जी काही जमिनीच्या होल्डिंगची अट आहे ही रद्द केली पाहिजे. आपण जर बघितलं तर पंजाबमध्ये 5 एकरापर्यंत केलेली आहे, तेलंगणाने अल्पभूधारक केलेली आहे, कर्नाटकने केवळ जिल्हा बँकेतनं ज्यांना कर्ज मिळालं त्यांची केली आहे, आंध्र प्रदेशने 2 हेक्टरपर्यंतची केली आहे. महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे की ज्यांनी या सगळ्या अटी काढून टाकल्या आहेत आणि म्हणून ही सरसकट अशा प्रकारची कर्जमाफी आहे. आता जर कोणी असं म्हटलं की सरसकटचा अर्थ चालूही करा थकीतही करा, तर केवळ मी आकडा सांगतो की जवळजवळ 1,40,000 कोटी रुपयाचं कर्ज आपण वाटलं आहे आणि 1,40,000 कोटी रुपयाचं राज्य सरकारचं उत्पन्न देखील नाही आहे. जर ही कर्जमाफी करायची ठरवली तर आपण आपला जो प्लॅन आहे, प्लॅन एक्सपेंडिचर आपण ज्याला म्हणतो, हा 50,000 कोटीचा आहे आणि 1,35,000 कोटीची दुसरं असं आहे की जे अडचणीत आहेत त्यांना मदत केलीच पाहिजे. पण जे स्वतःच्या कर्तृत्वानं उभे आहेत त्यांनाही जर आपण अशा प्रकारची सवय लावली तर यानंतर पूर्ण बँका उद्ध्वस्त होतील, सोसायट्या उद्ध्वस्त होतील, कधीच कोणी कर्ज भरणार नाही. आज बघा आत्महत्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये आहेत? ज्या जिल्ह्यातल्या बँका संपल्या, जिथे बँका आहेत तिथे आत्महत्या कमी आहेत आणि जिथल्या बँका जिल्हा बँका संपल्या त्या ठिकाणी आत्महत्या वाढल्या. आणि म्हणून या बँकाही टिकल्या पाहिजेत, आपल्या संस्थाही टिकल्या पाहिजेत आणि शेतकऱ्याला मदतही झाली पाहिजे. शेवटी आपल्याजवळ जर 5 रुपये असतील तर त्या 5 रुपयात जर सगळं आपल्याला संसार चालवायचा असेल तर पहिल्यांदा आपण मदत कोणाला करू? जो अत्यंत हलाखीच्या स्थितीत आहे त्याला करू. मग त्याच्यानंतर त्यापेक्षा थोडा बरा आहे, मग थोडा बरा आहे, जो ठीक आहे त्याला असं सांगू की बाबा तुला आत्ता करता येत नाही कारण 5 रुपये आमच्याजवळ आहे. तेच तत्त्व याच्यामध्ये लावलेलं आहे. आणि म्हणूनच मी सांगितलं की तरी देखील इतर राज्यांच्या तुलनेमध्ये किंवा या महाराष्ट्रात यापूर्वी झालेली कर्जमाफी ही फक्त 6,900 कोटी रुपयाची होती. त्या तुलनेमध्ये प्रचंड मोठी ही कर्जमाफी करायचा प्रयत्न आपण केला आहे. शेती कर्जाच्या माफीबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायला हरकत नाही. कर्जमाफीमुळे 100% कर्जमुक्ती मिळणाऱ्या थकबाकी शेतकऱ्यांचे प्रमाण 82%. रुपये 1.5 लाखाच्या आतील संपूर्ण कर्जमाफीचा 90% पेक्षा जास्त शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
प्रमुख जिल्हे आहेत अकोला, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ, बीड, रत्नागिरी. शेतकऱ्यांना प्रति शेतकरी सरासरी कर्जाची रक्कम ही 27 ते 50 हजार रुपये दरम्यान इतकी आहे. हे महत्त्वाचं. रुपये 1.5 लाखाच्या आतील संपूर्ण कर्जमाफीचा 75% पेक्षा कमी शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. प्रमुख जिल्हा अहमदनगर, नंदुरबार, नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर. मुख्यमंत्री महोदयांच्या म्हणण्यानुसार कर्जमाफीचा लाभ 89 लाख शेतकऱ्यांना होईल. बाकीच्या शेतकऱ्यांचं काय, या विषयावर ईमेलवरून अनिल शिवाजीराव लवटे नाशिक यांनी विचारलेला प्रश्न असा आहे, या योजनेत नक्की आपण जाहीर केलेल्या 89 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळेल, बाकी शेतकऱ्यांचं काय? यात आपण जाहीर केलेली रक्कम कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात कशी व केव्हा जमा होणार आहे? यावर मुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिलं ते पाहूया. महाराष्ट्रामध्ये एकूण 1,34,00,000 खातेदार शेतकरी आहेत. या 1,34,00,000 90 लाख शेतकरी असे आहेत की ज्यांनी आजपर्यंत कर्ज घेतलं आहे. बाकी एक तर त्यांना कर्जाची आवश्यकता नाही किंवा ते शेती करत नाहीत, ती पडीक जमीन ठेवलेली आहे. अशा प्रकारचे किंवा काही मोठे लोक आहेत ज्यांची शेती आहे, ज्यांना कर्जाची आवश्यकता नाही आहे. त्यामुळे आजपर्यंतच्या इतिहासात 90 लाख लोकांनी, खातेदार शेतकऱ्यांनी कधी ना कधी कर्ज घेतलं आहे. त्या 90 लाखापैकी 89 लाख हे आता या योजनेमध्ये कव्हर झालेले आहेत. आता हे 89 लाख का झाले, तर थकीत शेतकरी आणि चालू शेतकरी यांची आत्ता जेवढी खात्यांची संख्या उपलब्ध आहे ही 89 लाख आहे. त्यामुळे ते सगळे आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. आणि साधारणपणे आपण जर बघितलं तर आता या सगळ्या लोकांना ही मदत केल्यानंतर पुन्हा नव्याने त्यांना कर्ज हे घेताच येणार आहे. त्यामुळे हे आता आम्ही कसं करणार, तर त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम आम्ही जमा करणार आहोत. याच्यामध्ये जे मोठे खातेदार आहेत त्यांच्या याच्यात काही टप्पे पाडायचा प्रयत्न आम्ही करू. त्याची फायनान्शियल अरेंजमेंट जी आहे ती राज्य सरकार करेल. त्यामुळे शेतकऱ्याला अडवून ठेवण्याचं कारण नाही आहे. शेतकऱ्याला मोकळं करू आणि आमच्या व्यवस्थेतनं आम्ही ती अरेंजमेंट करू. 7/12 वरून कर्जाचा बोजा कमी करणं महत्त्वाचं असतं आणि याबाबत फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजारचे श्री गजानन काटकर यांनी विचारलंय, कर्जमाफी देऊन सरकारने शेतकऱ्यांना 7/12 कोरा करण्याचं आश्वासन दिलंय, परंतु कर्जमाफी होताच तेच शेतकरी परत माफी इतक्या रकमेचे कर्ज बँकेमधून घेणार असल्यानं 7/12 कोरा कसा होईल? तसंच स्टुडिओत उपस्थित असलेले कोल्हापूरचे श्री सर्जेराव पाटील यांनी याबाबत मुख्यमंत्री महोदयांना थेट विचारलं. 40 लाख लोकांचा 7/12 कोरा केला असं आपण जाहीर केलंय, हा आकडा कुठून आला? एकूण आपल्याकडे जी पद्धत आहे त्याच्यामध्ये एक स्टेट लेवल बँकिंग कमिटी असते, SLBC. ही सगळ्या बँकांची मिळून एकत्रित कमिटी असते. आता महाराष्ट्रातली लीड बँक ही महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र आहे. त्याचे चेअरमन याचे चेअरमन असतात आणि सगळ्या बँकांचे जे प्रमुख आहेत त्याचे मेंबर असतात. हे पूर्ण कर्जाचं वाटप दरवर्षीचा क्रेडिट प्लॅन ते तयार करतात. कृषी क्षेत्रात किती कर्ज दिलं पाहिजे, कुठे दिलं पाहिजे, त्यानुसार टार्गेट ते ठरवतात आणि त्या टार्गेटप्रमाणे ते वाटतात आणि त्याचा हिशोब देखील तेच ठेवतात. त्यामुळे हे जे काही 42-43 लाख जे काही थकीत आहेत याची यादी त्यांनीच आपल्याला दिलेली आहे. ही स्टेट लेवल बँकिंग कमिटीने यादी व्हॅलिडेट करून आपल्याला दिलेली आहे की एवढे लोक तुमच्याकडे थकीत आहेत, त्यातले 1.5 लाखाच्या आतले एवढे आहेत, 2 लाखाच्या आतले एवढे आहेत, 2 लाखाच्या वरचे एवढे आहेत, अशी सगळी यादी त्यांनी दिली आहे. त्या यादीप्रमाणे 36 लाख लोक अशी आहेत, 36 लाख आणि अजून काही हजार हे असे आहेत की जे 1.5 लाखाच्या आत आहेत. त्यामुळे ते आपल्या याच्यात योजनेत पूर्णपणे बसतात. त्यामुळे हा जो 40 लाखाचा आकडा आला आहे हा काही मी आणलेला आकडा नाही आहे. हा आकडा स्टेट लेवल बँकिंग कमिटीने तयार केलेल्या कागदपत्रांच्या आधारावर ही योजना आपण तयार केली आहे. आणि 7/12 कोराचा अर्थ आज असा आहे की जे लोक थकीत आहेत, ज्यांच्या 7/12वर बोजा आलेला आहे आणि आता नव्याने कर्ज मिळू शकत नाही, त्यांचा 7/12 कोरा करायचा म्हणजे त्यांना त्यांचं कर्ज फिटवून नव्याने कर्ज घेता येईल ही व्यवस्था उभी करून द्यायची. त्यामुळे जर कोणाला असं वाटत असेल की एकदा 7/12 कोरा झाला की पुन्हा कर्जच घ्यायचं नाही, तर याकरता हे करायचं नाही आहे. कर्ज मिळालं पाहिजे पण ते सावकाराच्या ऐवजी संस्थेकडनं घेता आलं पाहिजे.
याकरता हा सातबारा आपण कोरा करतोय. गेल्या 3 वर्षात राज्याच्या शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जाच्या रकमेत सातत्याने वाढ होते. 2014-15 मध्ये 34,100 कोटी, 2015-16 मध्ये 40,581 कोटी आणि 2016-17 मध्ये 42,173 कोटी. ही खरी आकडेवारी. राज्य शासनानं केलेल्या कर्जमाफीच्या आकडेवारीची गणितं शांत डोक्याने न करता काहींनी घाईघाईत गुणाकार करून स्वतःच निर्णय जाहीर केला आणि सोशल मीडियावर हा प्रश्न वेगाने पसरला. जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातील वाकोदचे रवींद्र भगत यांनी SMS वरून हे विचारले. 34,000 कोटींचा मेळ कसा घातला हे मला समजलं नाही. जर समजा 90 लाख शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपये माफ केले तर टोटल बेरीज ही 13,500 कोटी येते. मग राहिलेलं कर्ज कोणाचं माफ होणार आहे? पाहूया याबाबत मुख्यमंत्री महोदयांनी काय उत्तर दिलं. रवींद्रजी, आपलं गणित चुकलं आहे. मी हे गणित सोपं करून सांगतो. खरं तर 90 लाख शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपये जर दिले तर ते 1,35,000 कोटी होतात. 1,35,000 कोटी, 13,500 कोटी होत नाही. 13,500 कोटी म्हणजे कसं? 90 लाखाच्या ऐवजी तुम्ही 1 कोटी शेतकरी धरा आणि 13,500 कोटी, तर एका शेतकऱ्याला किती मिळाले? 13,500 रुपये. त्याच्यामुळे 90 लाख शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपये जर दिले तर 1,35,000 कोटी एवढे होतात. सुदैवाने 90 लाख शेतकऱ्यांचे 1.5 लाख माफ करायचे नाही आहेत. एकूण थकीत शेतकरी 42-43 लाख आहेत. त्यातलेही 36 लाख जे 1.5 लाखाच्या आतले आहेत, त्यातलेही 31 लाख हे 1 लाखाच्या आतले आहेत. त्याच्यामुळे हे जे काही गणित आम्ही सांगितलेलं आहे हे नीट कॅल्क्युलेशन करून, गणित करून, वास्तविकतेच्या आधारावर सांगितलेलं आहे. माझी अनेकांना विनंती आहे, मला अनेक लोकांनी हा व्हॉट्सॲप पाठवला. हे आता कोण गणितज्ञ तयार होतात आणि 1 शून्य कमी लावून 1,35,000 कोटीचे ते 13,500 कोटी सांगतात आणि त्याच्यावर अनेक लोक भाषणं करतात. मला असं वाटतं चुकीची माहिती देऊ नका. सरकारला काही लपवता येत नाही. माहितीचा अधिकार आहे. कॅबिनेटचे निर्णय असतात, सगळे सगळ्यांकरता खुले असतात. सरकारमध्ये असं नाही आहे की अंदाजे हिशोब सांगून दिला, असं नाही सांगतायत. जो खरा हिशोब आहे तोच सांगावा लागतो. याआधी ही कर्जमाफी झाली, पण त्यातून चुकीच्या लोकांनी गैरफायदा घेतल्याच्या अनेक तक्रारी आल्या. तसं होऊ नये अशी अपेक्षा लातूरहून श्री सुरेश दिवाण यांनी व्यक्त केली. कर्जमाफीचा निर्णय झालाच आहे, पण अनेक करदात्यांना व इतरांनाही या कर्जमाफीचा त्रास होऊ नये, पुन्हा मोठ्या प्रमाणावर बँकांनी लुबाडू नये असं वाटतंय. शेतकऱ्यांचं सातत्यानं हित केवळ याच फडणवीस सरकारनं पाहिलंय. चुकीच्या व गरज नसणाऱ्यांच्या हातात हा पैसा जाऊ नये म्हणून आपण काय करणार आहोत हे सांगावं. नाही, ही गोष्ट खरी आहे की 2008 सालची कर्जमाफी छोटी होती, 6,900 कोटी रुपयाची होती. तरी देखील मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये अनियमितता झाल्याचं लक्षात आलं. CAGनी तर जवळजवळ एका प्रकरणात 120 कोटी रुपये वसूल करायचा निर्णय दिला, अजून दुसऱ्या प्रकरणात 50 कोटी वसूल करण्याचा निर्णय दिला. त्यामुळे अशा प्रकारे याचा दुरुपयोग करता येऊ नये याकरता आपण पूर्णपणे सजग आहोत. अकाउंटचं व्हेरिफिकेशन आपण करतो. आता आम्ही कर्जमाफीचा लाभ देताना त्या प्रत्येक शेतकऱ्याचा आधार नंबर घेणार आहोत आणि त्याच्या अकाउंटशी आधारचं सीडिंग करणार आहोत आणि त्याच्या आधारावर त्याच्या इतर अकाउंटचं व्हेरिफिकेशन आम्ही करणार आहोत आणि त्या माध्यमातून कोणालाही याचा चुकीचा लाभ घेता येऊ नये. तो खरा शेतकरी असला पाहिजे, शेती करताच त्यांनी कर्ज घेतलेलं असलं पाहिजे. आपण क्रॉप लोन आणि 1.5 लाखापर्यंतचा टर्म लोन देखील याच्यात घेतलेला आहे. केवळ क्रॉप लोन नाही तर शेती संलग्न अशा प्रकारचं जे टर्म लोन आहे तेही आपण याच्यामध्ये माफ करतो आहे. त्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त जर त्यांनी कुठल्या गोष्टीकरता ते वापरलं असेल तर मात्र त्याला ती कर्जमाफी देण्याची आवश्यकता नाही आहे. त्यामुळे हे खरोखर आहे, हा घोटाळा होऊ नये ही काळजी आमच्यासमोर मोठी आहे. याकरता पूर्णपणे राज्य सरकार काळजी घेणार आहे, सजग आहे आणि उचित लोकांनाच लाभ मिळेल हा आमचा प्रयत्न असणार आहे. प्रशांत सुखदेव निकम यांनी SMS वरून विचारले, कर्जमाफी करून शेतकरी सुखी होतोय असं मला वाटत नाही. 24 तास वीज, चांगले रस्ते, हमी भाव, उत्कृष्ट बियाणं ही शेतकऱ्यांची खरी गरज आहे.
तेव्हा कर्जमाफीचा पैसा जर या सर्व कामांवर खर्च झाला तर कधीच कर्जमाफीची गरज पडणार नाही. आणि यावर आपल्याला काय वाटतं असं त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना विचारले. आता पाहूया यावर मुख्यमंत्री काय म्हणाले. नाही, जे आपण म्हटलेलं आहे ते खरं आहे की कर्जमाफी हा काही अंतिम उपाय नाही. ते मी पहिलेपासून सांगतो, शेती क्षेत्रातली गुंतवणूक जी आहे हाच यातला महत्त्वाचा उपाय आहे. पण आज कर्जमाफी देखील याकरता आवश्यक होती की जेवढ्या मोठ्या प्रमाणात 4-4 वर्ष दुष्काळ ज्या शेतकऱ्यांनी झेलला त्यांना जर पुन्हा कर्जाच्या नेटमध्ये आपण आणलं नाही तर ते सावकाराच्या फेऱ्यात अडकतील आणि आपली जमीन देखील गमावून बसतील. आणि म्हणून आपण ही कर्जमाफी केली आहे. पण त्यासोबत जे आपण सांगितलं की वीज दिली पाहिजे, अगदी खरं आहे. आता आम्ही सोलर फिडरची योजना आणतो आहे. त्याच्यामुळे त्या फिडरवरचे सगळे पंप यांना 12 तास दिवसा चांगली वीज सोलरच्या माध्यमातून मिळेल. त्यासोबत आता एनर्जी एफिशियंट पंप हे देखील आम्ही आणतो आहोत. आज आपला जो 5 HP पंप आहे हा 7 HP वीज खातो आणि 3 HP पाणी फेकतो. पण एनर्जी एफिशियंट पंप जो आहे हा जर 5 HP आपण लावला तर तो 3 HP वीज खातो आणि 7 HP पाणी फेकतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही योजना देखील आम्ही आणतो आहोत. ड्रिप इरिगेशनची मोठ्या प्रमाणात योजना आम्ही आणतो आहोत. शेततळी आता आपण मोठ्या प्रमाणात तयार केली आहेत, विहिरी तयार केलेल्या आहेत. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात कामं केली आहेत. आता गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही नवीन योजना, याच्यामध्ये 44,000 तलावातला गाळ काढून ते पुन्हा त्यामध्ये पाणी तयार होईल असं एक बृहद गुंतवणुकीची योजना आपण तयार केली आहे. बियाणांचा देखील दर्जेदार सप्लाय व्हावा, सप्लाय चेन मॅनेजमेंट नीट तयार व्हावी, या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण गुंतवणूक करणार आहोत. त्यामुळे आपण जे या ठिकाणी सांगितले सत्य आहे की शेतकऱ्याला सुखी करायचं असेल तर शेती क्षेत्रातली गुंतवणूक वाढवावी लागेल आणि हे राज्य सरकार तेच करण्याचा प्रयत्न करते. शेतीसाठीची कर्ज व्यवस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफीच्या योजनेची अंमलबजावणी अशा विविध विषयांवर सर्वसामान्य शेतकऱ्यांनी विचारलेल्या थेट प्रश्नांना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उत्तरं दिली. कर्जमाफी संदर्भात अजूनही काही प्रश्न आहेत, पण मग उत्तरही आहेतच की. कारण श्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत, मी मुख्यमंत्री बोलतोय. पुढच्या वेळी नक्की भेटूया याच ठिकाणी याच वेळी स्पष्ट, निर्भीड आणि प्रामाणिक उत्तरं ऐकण्यासाठी. नमस्कार.